बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या 10 मेच्या भागात विवानच्या आईने अवनीसाठी एक साडी सुंदर अशी सिलेक्ट केलेली असते. पण आरशातून राजाचा नकार काय येतो आणि राजाची आवड जपत चक्क अवनी राजाची मनपसंत साडी निवडते, तेही विवान आणि त्याच्या आईला न जुमानता. खरं तर विवानला अवनीचा राग आलेला असतो, पण चांगुलपणाची नाटकं करत तो अवनीचीच बाजू धरतो. पण त्याच्या या दिखाऊपणाला, त्याच्या वरवरच्या नाटकांना अवनी भुलत नाही. त्यातच आता दत्तू काकाने लग्न मोडलंय म्हटल्यानंतर अण्णा पार चवताळून उठले. तर आता दत्तू काकाची काही खैर नाही आहे, कारण अण्णा त्याचा जीव घ्यायलाच बसलेत. त्यातच अवनी रडत असते, कारण तिला लग्न करायचंच नाही आहे आणि रडताना तिला बघून आता आपल्या राजाचं काळीज दुखते. पण तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी तो नक्की काय करेल? त्यातच आता अवनीचं लग्न आहे ही गोष्ट राजाला समजणार आहे. मग आता प्रेक्षकांनो, हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते बघूयात. त्यासाठी हा भाग, ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तुम्ही. राजा स्वतःच्या हाताने घरातल्या सगळ्यांना सरबत देताना नेमका विवान पाहतो आणि तो चवताळून उठतो. राजाला येऊन जा विचारतो, काय चाललंय रे नक्की तुझं? ड्रायव्हर आहेस ना, मग ही एक्स्ट्राची सेवा कशाला करतोयस? धनराज विवानला उत्तर देतो की काय साहेब, आपुलकी म्हणून. त्यावर विवान म्हणतो की तुझी आपुलकी वगैरे नको आहे आम्हाला. धनराज सांगतो की नाही, म्हणजे चंद्रकांत साहेबांनी सांगितलं होतं ना आम्हाला की सगळं काही आपुलकीनेच कर, आपलीच माणसं आहेत म्हणून. विवान त्याला विचारतो की काय? त्यावर राजा त्याला म्हणतो की तुम्ही थंड घ्या ना साहेब. विवान चिडतो, नाही म्हणजे थंड म्हणजे सरबत घ्यावंस असं म्हटलं मी. जबरदस्ती तो विवानला सरबत देतो आणि त्यानंतर महेशसाठी एक एक्स्ट्रा ग्लास सांगतो. आता अवनीला इतकं हसू येत असतं, कारण विवानला ना सडेतोड उत्तर देणारं कोणीतरी मिळाले. राजा सांगतो की कसं आहे ना, आपण ड्रायव्हर म्हणून जिथे जातो ना, तिथे एक्स्ट्राची सेवा करतोच हा. सर्व्हिस चार्ज म्हणून नाही हा, तर प्रेमाचा आपुलकीचे चार्ज म्हणून. नाही म्हणजे आपुलकीला कुठे आलाय ना सर्व्हिस चार्ज. खरं तर राजा अवनीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि अवनीला इतकं हसू येत असतं. त्यातच विवान त्याला फटकारतो की ड्रायव्हर आहेस ना तू आमचा, तर तुझं काम आहे गाडीपाशी थांबायचं. काय लागलं तर आम्ही तुला कळवूच. आता राजाला विवानने केलेला अपमान सहन होत नाही, पण तो त्याला उलट उत्तर द्यायलाही जात नाही या. तो अशी खोड मोडतो ना त्याची, मुद्दामच. विवानच्या समोर हात जोडून माफी मागतो की सॉरी साहेब, यापुढे अशी चूक नाही होणार. आणि तो सरबताचा दिलेला ग्लास आहे विवानच्या हातून काढून घेतो आणि महेशला देतो. अवनीला तर इतका राजा आवडलेला असतो, कारण त्याने विवानची खोड मोडले. जाता जाता अवनीला तो सांगूनही जातो की मी खालती आहे, काही लागलं तर तुम्ही कळवा मला. तो गेल्यानंतर विवान इतकी चिडचिड करतो की कशाला आणलं याला. महेश समजावतो की जरा जास्त चाळे माणूस आहे तो, जाऊ देत, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. विवान अवनी, स्वाती, त्याच्या आईलाही सांगतो की तुम्हाला काहीही हवं असेल तेवढं सगळं तुम्ही घ्या. इकडे पाण्याने आगावच काम करून ठेवलेलं असतं. जाऊन डायरेक्ट काकाची गचंडीच पकडतो आणि जा विचारतो की काय रे, आमच्या आनंदबद्दल काय खोटं नाटं सांगत होता? काका त्याला मुद्दामच भडकावतो की काय खोटं नाटं सांगत होतो की तुमचा बाप खुनीच आहे ना. आता पाण्याला राग सहन होत नाही. यशादात समजावून सुद्धा तो घोडचूक करतोच. आता त्या पाहुण्यांसमोरच तो काकाला इतका मारायला लागतो, तुझं ना आता इंजिनच खोलतो थांब, आणि त्याला दमदाटीही करतो. ते सगळं पाहून पाहुणे हादरूनच जातात. काका आता आगीत तेल ओतून भडका उडवतो. पाहुण्यांना तो फूस लावतो की बघा बघा, खुन्याची पोरं आहे ती. सख्ख्या काकाच्या जीवावरती सुद्धा उठलेत. ती पोरं तुमच्या पोरीला काय सुखी ठेवणार आहेत? आणि तो पाण्याच्या तावडीतून निसटतो पळतो. पाणी आता त्याच्या मागे दगड घेऊन लागतो. तरी यशादाने कसं बसं त्या पाण्याला आवरलेलं असतं. तो परत परत पाहुण्याला सांगत असतो की ह्याचा बाप ना ह्याच्या आईचा खून करून जेलात जाऊन आलाय आणि त्यात माझ्या बहिणीनं बी यांना शाप दिलाय. पाण्या पुन्हा त्याच्या अंगावर धावून जातो की थांब बघतोच तुला. आता काका बुडाला पाय लावून पळत सुटतो. तू काय बघतो मला, आता मीच बघतो तुला. पाण्या आता उरला सुरला सगळा राग जो आहे तो समोरच्या पाहुण्यांवरतीच काढून मोकळा होतो. समोर धडधाकड पोरगं उभा आहे ना, मग नसता चौकशा कशाला पाहिजेत तुम्हाला? त्यावर तो विचारतो की अहो कसं बोलताय तुम्ही?
पाण्या बचकतो की ओ असंच बोलतो मी. काही गोष्टी तुम्हाला न सांगण्यासारख्याच होत्या ना म्हणूनच सांगितल्या नव्हत्या. पाण्या डायरेक्ट पाहुण्यांवरती दमदाटी करतो. आता तेच सगळं डांगट कुटुंबाला महागात पडतं. आता त्या पोरीचा बाप पुन्हा एकदा विचारतो की तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं बोलताय? पाण्या सांगतो की मी असाच बोलतो, मी रेमे डोक्याचा आहे. पण माझा भाऊ आहे ना, हा अख्ख्या जगात सज्जन आहे. याच्यासारखा मुलगा तुम्हाला शोधून बी नाही सापडणार. ते पाहुणे विचारतात की अहो पण तुमच्या आईचा अपघात झाला असं सांगितलं ना तुमच्या वडिलांनी. पाण्या वैतागून मोठ्याने त्याच्यावरती वचकतो की अहो खरंच आहे ना ते. यशादा कसाबसा तरी थांबवतो. आता ते पाहुणे ते सांगतात की ठीक आहे, आम्ही जे बोलायचे ते तुमच्या वडिलांशीच बोलतो आता. इकडे विवानच्या आईच्या सांगण्यानुसार काही मस्त अशा साड्या अवनीच्या पुढ्यात आणून टाकलेल्या असतात आणि अवनीला त्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. आता राजाला कळत नसतं की नक्की काय करता येईल की त्याला अवनीच्या आसपासच राहता येईल. आणि मग तेव्हा त्याला अचानक एक भन्नाट आयडिया सुचते. आता त्या बॉडीला घातलेलं जे जॅकेट आहे, अचानक राजा ते काढायला लागतो. तेथील माणसं त्याला सांगतात की दुसरं बघा. तेव्हा राजा पटकन एक जॅकेट घेतो आणि त्याला अवनीच्या आसपास राहण्यासाठी मस्त असं कारण मिळालेलं असतं. काही साड्यांचे जे पीस आहेत तर ते एक एकच आहेत आणि इतक्या मस्त सुंदर साड्या अवनीच्या पुढ्यात टाकलेल्या असतात. आता त्या साड्यांची तर विवानच्या आईला भुरळच पडते आणि तिने त्या 2 साड्या अवनीसाठी सिलेक्ट केलेल्या असतात. अवनीला ती सांगते की अगं ही साडी बघ ना किती सुंदर आहे, याची नक्षी, याची झळारी किती छान आहे. ते बघ इथे ना फक्त काही साड्या दाखवत नाहीत तर ते नेसूनही दाखवतात. तू ट्राय कर ना. तो बघ विवान कसं करतोय. विवान आपलं ब्लेझर लग्नामध्ये जो सूट घालणार असतो तो ते ट्राय करून बघत असतो. अवनीच्या इतकं जीवावर आलेलं असतं ते. शेवटी स्वातीच पुढाकार घेऊन समजावते की अवनी अगं जरा उत्साह दाखव. नाही म्हणजे एकदाच एक कुठली तरी साडी सिलेक्ट कर आणि हो ना मोकळी. अगं नंतर तुलाच कंटाळा येईल की नाही. अवनी वैतागून सांगते की मला आत्ताच कंटाळा आलाय. स्वाती कसं बसं तरी तिला पुढे ढकलते आणि अवनी शेवटी ती साडी ट्राय करायला जाते. इकडे वातावरण जरा जास्तच पेटलेलं असतं. ते पाहुणे अण्णांशी बोलायचं म्हणतात आणि तो रागाने गाडीही वळवायला सांगतो. यशाचा हात जोडून माफी मागतो. हे बघा याबद्दल तुम्ही अण्णांना बोलून काहीही त्रास देऊ नका. पण तो पाहुणा जो आहे हट्टालाच पेटतो. अहो पण खून केलाय ना त्यांनी. त्यावर आता यशादा शांत असतानाच अचानक त्याच्या अंगावरती धावून जातो की खून केला नाहीये माझ्या अण्णांनी. त्याच्या परिस्थिती लक्षात येताच तो सांगतो की खून केला नाहीये. हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मुलीचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलाशी, चांगल्या मुलाशी लग्न लावून टाका. पाण्या वैतागतो की दादा काय बोलतोयस तू. यशा त्याला ताकीद देतो की बोलतोय ना मी, गप्प बसायचं. यशादा हात जोडून माफी मागतो की हे बघा प्लीज तुम्ही माझ्या घरी जाऊ नका. माझ्या लहान भावाला या सगळ्यातलं काहीच माहीत नाहीये. हे सगळं जेव्हा झालं होतं तेव्हा तो खूप लहान होता आणि हे जर कळलं ना त्याला सहनच होणार नाही. तेव्हा ते पाहुणे गुपचूप निघून जातात. आता हा पाण्या एक तर माती खाल्ली आहे यार याने. त्या काकाला काय गरज होती पाहुण्यासमोर जाऊन मारायची. आता तोंड वर करून तो यशादाला ज्ञान शिकवतोय की आपण बोललो असतो ना, मग आधीच शांतपणे बोलायचं ना, वाद कशाला घातलेत. यशादा सांगतो की हे बघ एक वेळेस लग्न नाही झालं ना तरी पण चालेल मला, पण असले वाद नको आहेत मला घरात. पाण्या विचारतो की म्हणजे बाईचे पाय आपल्या घराला लागणारच नाहीत म्हणायचं. पुन्हा तेच निगेटिव्हिटी. इकडे अवनीने विवानच्या आईने सिलेक्ट केलेली साडी नेसून बघितलेली असते आणि मग काय तिला विवानच्या आईला ही साडी इतकी आवडलेली असते. वाव अवनी अगं किती छान दिसते ही साडी तुझ्यावरती. आणि विवानही कौतुक करतो की ब्युटिफुल, खरंच खूप छान दिसते ही साडी तुझ्यावर. तू ना एक काम कर, लग्नात ना तू हीच नेस. पण अचानक अवनीचं लक्ष बाजूच्या काचेत जातं आणि तिथे राजा असतो. राजा तिला खानाखुणा करून सांगतो की अजिबातच छान दिसत नाहीये, त्यालाच मुळात आवडलेली नसते. तेव्हा अवनी अचानकच म्हणते की दुसरी दाखवता का. आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. विवानची आई विचारते की अवनी अगं विवानचा आवडता कलर आहे हा आणि त्याने तुझ्यासाठी सिलेक्ट केलेली साडी तुला आवडली नाहीये का.
अगं विवानची चॉईस खरंच खूप छान आहे. इथून पुढे ना तो स्वतः तुझ्यासाठी कपडे घेत जाईल. तरी पण अवनी विचारते की मला दुसरी दाखवता का? आणि राजाला मिळायचा तो सिग्नल मिळालेला असतो. त्यानंतर जेव्हा अवनी तिच्या आवडती कलरची साडी नेसते तेव्हा मात्र राजा तिला आरशात खुणावून सांगतो की ती कमाल दिसते. आणि मग काय, अवनी लगेच तीच साडी सिलेक्ट करते. किती छान दिसते ना ही साडी. पण विवानच्या आईला हे पटतच नाही. अवनीचा ती अपमान करते की छी, मला अजिबात आवडत नाही हा कलर, तुम्ही दुसरे दाखव. त्यावर अवनी तिला जुमानत नाही हा. ती स्वतः सांगून टाकते की पण पिंक माझा फेवरेट कलर आहे ना. आणि किती रिच वाटते ही साडी, किती एस्थेटिक आणि एलिगंट वाटते. खरं तर अवनीने राजाच्या पसंतीचीच साडी सिलेक्ट केलेली असते. पण आता विवानची आई फुगून बसते. जेव्हा विवान रागाच्या भरात अवनीकडे येतो, राजा पटकन तेथून लपतो हा. विवान आधी तर रागाच्या भरातच अवनीला बोलतो, फटकारतो की माझ्या आईला पिंक कलर आवडत नाही, त्यामुळे ही साडी नेसायची नाही असं मी म्हणणारच नाहीये. अचानक त्याचा मूड बदलतो. अगं आई, आपण हिची आवड जपली पाहिजे की नाही? हे बघ, तुला जे आवडतं ना ते तू घे. बरं मला शेरवानी कशी वाटते? तुला जर आवडली नसेल ना तर मी बदलतो. आणि तो त्याच्या आईला समजावायला जातो. आई, हे बघ तुला आवडली आहे का? बरं मी शेरवानी तुझ्या आवडीची घेतो. तेव्हा स्वाती महेश दोघे इतके खुश वाटतात, म्हणजे त्यांनी विवानवरती आंधळा विश्वास टाकलाय. ते दोघेही उलट अवनीला समजावतात की क्या बात आहे अवनी. नाही म्हणजे विवान चक्क त्याच्या आईसमोर तुझी बाजू घेतो. बघ, हा तर काही वेगळाच निघालाय ग. पण अवनीला विश्वास नाही आहे त्याच्यावरती. ही सगळी त्याची बरोबरची नाटकं आहेत हे तिला कळून येतं. पण आता समजवलं तरी पण शेवटी ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखेच आहे अवनीसाठी. ही लोक थोडीच ऐकणार आहेत आणि विश्वास का ठेवतील? कारण विवान नाटकच तसा करतोय अवनीला जपण्याचं. इकडे धन्याने अण्णाला फोन आणून दिलेला असतो. तो म्हणजे पाहुण्यांचा फोन आलाय, पण नीट बोलायचा अण्णा, काही राडा करू नका, आधीच तो ताकीद देतो. फोन घेता क्षणी अण्णा हसऱ्या चेहऱ्याने विचारतात की काळे, नाही म्हणजे आज पहिल्यांदा तुम्ही मला चांगली बातमी देऊन राहिले असं का वाटतंय? तेव्हा काळे मामा बॉम्ब फोडतात की खरं तर असं काहीच नाहीये. काळे मामा पुढे अण्णांना माहिती देतात की कुठल्या तरी बापेने त्यांना सांगितलं की तुमच्या भावाशी पण पटत नाही आणि बहिणीशी तर सरळ वाकडंच आहे. आणि तुमच्याबद्दल आणखीन काय काय बोलत होते ते बी तुम्हाला सांगू बी शकत नाही. अण्णांना आता अंदाज येतो हा की हे कांड कोणी केलं असणार आहे. अण्णा लगेच म्हणतात की बाप्याने सांगितलं म्हणजे नक्कीच तो दत्त्याचा असणार आहे. इथे आपलेच गद्दार निघालेत. अण्णा आता असं पिसाळ्यागत वागतात ना, फार चवताळूनच उठलेले असतात. आता कन्फर्म मरतोय तो माझ्या हातून. धन्याच्या तर काळजाचा ठोकाच चुकतो. काळे मामा इतके घाबरतात. अहो अण्णा, ऐकून तरी घ्या माझं. हे बघा, पण अण्णांना काही ऐकायचंच नसतं आता. कारण त्यांनी एवढी ताकीद देऊन बजावून धमकी देऊन सुद्धा दत्ता काकाने घालायचा तो घोळ घातलाच. इकडे खरेदीवरून आल्यानंतर अवनी डायरेक्ट गाडीच्या खालती उतरते आणि घरातच शिरते. तेव्हा विवानला तिचं वागणं इतकं खटकतं आणि खूप रागही येतो अवनीचा. मनातच तो विचार करतो की आत्ता तुला करायचं आहे ते कर ग, पण शेवटी तुला लग्न माझ्याशीच करावं लागणार आहे. आत्ता तुझ्या सगळ्या गोष्टी मी ऐकेन, पण एकदा का तुला मी कॅनडाला घेऊन गेलो की नंतर फक्त तुला माझं ऐकावं लागेल. तिच्या पाठोपाठ स्वाती जाते. महेशही गाडी खालती उतरतो. आता एका नोकराला बोलून घेत विवान ते सगळं सामान जे आहे अवनीच्या खोलीत ठेवायला सांगतो. त्यावर राजाला आता आयती संधी मिळणार असते अवनीकडे जायची. तो थोडीच सोडणार आहे. मुद्दामच तो म्हणतो की विनू दादा, नको नको, आम्ही आहे ना, मी सामान घरात नेऊन ठेवतो, बॅगा बिगा काढतो की मी. काय आहे, मोठ्या साहेबांनी मला सांगितलं ना की क्लायंटला स्पेशल सर्व्हिस द्यायची, म्हणजे ॲज अन आपुलकी. तेव्हा विवानला काहीच हरकत नसते. तो राजावरती जबाबदारी सोपवतो आणि घरात निघून जातो. आता रूममध्ये गेल्यानंतरचं स्वातीचं पुन्हा तेच एरे माझ्या मागल्या. अवनीला समजावायला लागते की अगं अवनी, आता तरी थोडा वेगळा विचार कर. अगं नाही म्हणजे हा किती वेगळा वागतोय तुझ्याशी. जनरली मुलं ममाच बॉय असतात, पण हा वेगळा आहे.
त्याने त्याच्या आईसमोर फक्त तुझी बाजू घेतली. अवनीला विश्वास बसतच नाही या. ती सांगते की काही वेगळा वगैरे वागत नाही आहे तो. मला ना अजिबात वहिनी असं वाटत नाही या. मला तर वाटतं की त्याचा काहीतरी प्लॅनच आहे आणि त्याच्या इतक्या तितक्या वागण्याने मी काही त्याच्यावरती भाळणार वगैरे नाही या. तरीही तरीही स्वातीचं तेच चालू असतं, अवनीला समजावणं. अगं अवनी, तुला कळतंय का? आज तुझ्यासाठी त्याने त्याच्या आईसमोर बोललाय आणि आई थोडीच येणार आहे कॅनडाला. तिथे तुम्ही दोघंच असणार आहात ना. अगं मग थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल तुला. पण काही केल्या अवनीच्या गट्स फिलिंग मात्र तिला तेच सांगत असतात की विवांवरती आंधळा विश्वास ठेवायचा नाही. त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळेच आहेत. तोपर्यंत राजा आलेला असतो आणि राजाला अवनीच्या खोलीकडे जायची संधी मिळाली म्हणून तो मनात इतका खुश असतो. देवी आईचे आभारही मानतो. तो विचार करतो की पण मॅडमची रूम आहे कुठे? आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्या वरून आलत्या, म्हणजे नक्कीच वरती असेल. आता तो वरती जातो, पण स्वाती अवनीला समजावत असते की अगं आज तो चांगला वागलाय ना तुझ्याशी, मग त्याला क्रेडिटचे 2 पॉईंट तरी दे ना. अवनी सांगते की 2 काय 4 पॉईंट देते ना मी त्याला. पण तुम्हा सगळ्यांना कळत का नाही आहे? सतत माझ्या मागे लग्न 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 का लावलं आहे तुम्ही? मला माझी स्वप्न पूर्ण का करू देत नाही आहात तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला आवडेनाशी झाली आहे का मी वरचेवर? आता स्वातीलाही पुढे काय बोलावं कळत नसतं. इतक्यातच तिथे राजा येतो. राजा त्या दरवाजाच्या फटीतून पाहतो. अवनी रडताना दिसते त्याला. त्या बिचाऱ्याला इतकं वाईट वाटतं. विचार करतो की ह्या का रडू राहिल्या? यांना रडताना बघून मला वाईट वाटतंय आणि तो तसाच गुपचूप खाली निघून जातो. त्याचं लक्ष अवनीच्या खोलीकडे असतानाच विमान तिथे टपकतो. विमान राजाला दमदाटी करतो की काय काम आहे तुझं इथं? तेव्हा राजा म्हणतो की झुंबर बार आहे तुमचं. विमान विचारतो की अच्छा, झुंबर बघायला घरात आलायस? राजा सांगतो की नाही, ते पिशव्या ठेवायला आलतो ना, रूम कुठे आहे कळत नव्हतं. त्यावर विमान त्याला ताकीद देतो की इथे ठेवायच्या. राजा गुपचूप पिशव्या नेऊन तिथे टेबलवरती टेकतो. राजा कौतुक करतो की घर भारी आहे साहेब तुमचं. पण विमानला त्याच्याशी बोलण्यातही काडीचा रस नसतो. राजाला पुन्हा तो फटकारतो की हे बघ, ड्रायव्हर आहेस ना, ड्रायव्हरसारखाच राहा. गाडीपाशीच थांबायचं काम करायचा. चल निघ. राजा तेव्हा गुपचूप निघूनही जातो. आता विमानला एक वेगळाच डाऊट येत असतो तो एक वेगळ्याच संशयाच्या नजरेने राजाकडे बघतो. राजा जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला इतकं वाईट वाटत असतं. अवनीचा रडतानाचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जाता जात नाही आणि मग तो विचार करतो की रडून त्या राहिल्यात आणि काळीच माझं दुखते. पण का तेच त्याला कळत नाही. आणि प्रेक्षकांनो, इतका छान मस्त भाग आता इथेच संपतोय. पुढे बघा काय ट्विस्ट आलाय. लग्न मोडल्यामुळे अण्णा असे बिथरतात की डायरेक्ट काठी घेऊन दत्तू काकाच्या अंगावरच धावून जातात की दत्त्या, तू गाडी केलीत, पाहुणं बिथरलं, आता लग्न मोडलं तू माझ्या पोराचं, आता तुला मी सोडत नसतो. स्वतःचा जीव वाचवायला दत्तू काका स्वतःला खोलीत कोंडून घेतो. आता राजाच्या इकडे गैरसमज होतं. त्याला वाटतं की स्वातीचंच लग्न आहे. स्वाती गैरसमज दूर करते की हे बघ मंगळसूत्र, झालं आहे आमचं लग्न ऑलरेडी. आणि जेव्हा त्याला कळतं की लग्न अवनीच आहे तेव्हा त्याला मात्र मोठा धक्काच बसतो. पण आता लग्नगाठ तर अवनीची राजाशीच जोडले, मग ती जुळेल कशी? तो प्रवास बघायचा आहे ना प्रेक्षकांनो. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व पुढचे भाग तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील.